धम्मछाया मित्रपरिवार समितीच्या वतीने परमपूज्य बोधिसत्व क्रांतिकारी राष्ट्रनिर्माते विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती 14 एप्रिल निमित्त जेल रोड सैलानी बाबा चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करून व्यसनमुक्त शिबिर आयोजित करण्यात आले होते व 133व्या जयंतीनिमित्त 133 किलो पेढे वाटप करण्यात आले। याप्रसंगी बौद्धाचार्य प्रल्हाद उघडे, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे करन्सी नोट प्रेसचे कामगार नेते जगदीश गोडसे, नाशिक रोड सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवने, नगरसेवक प्रशांत दिवे, सचिन हांडगे, राहुल बोराडे, सागर भोजने, रोशन आढाव, योगेश निसाळ, संजय पगारे, वजाहत शेख, आशुतोष चव्हाण, गणेश पवार, समीर शेख, राजा वानखेडे, संतोष पाटील, गिरीश जगताप, राहुल कोथिमिरे, अनिल अहिरे, रामदास रोकडे, मिलिंद आव्हाड, शरद अहिरे, रोहित पगारे, रवी घुगे, योगेश वाघमारे, मनोज बागुल, रावसाहेब अस्वले, भारत गांगुर्डे, राजू कांबळे, उत्तम मोरे, आयोजक पंकज गरुड, जयंती अध्यक्ष प्रवीण उन्हवणे, उपाध्यक्ष मनीष गायकवाड, कार्याध्यक्ष आयुष दिवे, खजिनदार दिशांत गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख चेतन रिपोटे, सेक्रेटरी पार्थ हिंगळे, सचिव अथर्व वाघमारे, सहसचिव प्रसंजित उन्हवणे महामानवास अभिवादन करण्यास उपस्थित होते। संगम शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं शरणं गच्छामि। जयंती अतिशय उत्सव या ठिकाणी जडोड चौकामध्ये त्या ठिकाणी साजरी होतात। या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मित्र पंकज गरुड यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी जयंतीचं आयोजन केलेलं आहे। ज्या महामानवांनी सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्यांची जयंती साजरी करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। बाबासाहेबांनी कुठल्या एका समाजाकरता काम केलं नाही, तर प्रत्येकाला पावलोपावली कोणावर जर अन्याय झाला, कोणाचं शोषण झालं, कोणाला जर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा त्रास झाला तर त्याला कायद्याचा आधार घ्यावा लागतो आणि ते कायदे बनवण्याचं काम, ते संविधान बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज बाबासाहेबांचे विचाराचे वारसदार होणं खूप गरजेचं आहे। त्यांचे विचाराचं प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे। येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा भारत देशाला त्यांच्या विचाराची गरज आहे। आजपर्यंत भारतामध्ये इतके राज्य आहेत, इतके प्रांत आहेत, इतक्या भाषा आहेत, इतके धर्म आहेत, तरीसुद्धा संपूर्ण भारत देश हा एक का आहे याचं एकमेव कारण म्हणजे भारतीय संविधान। त्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना तो आम्हा सर्वांना गर्व झाला पाहिजे। आजच्या दिवशी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुरुजी यांना खूप खूप धन्यवाद देतो। यांच्यासारखे युवक या ठिकाणी पुढे येऊन बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या माध्यमातून सर्वांना भीम जयंतीच्या थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।